नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक घराशी जोडलेला आहे. कौटुंबिक जमीन वाटणी आणि मोजणी शुल्क. जमिनीचे व्यवहार किंवा वाटणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच लाल फितीचा कारभार आणि सरकारी कचेऱ्यांच्या वाऱ्या उभ्या राहतात, बरोबर? पण आता ही सगळी गुंतागुंत कशी सोपी झाली आहे हेच आपण आजच्या या माहितीतून उलगडणार आहोत. सातबारा उतारा वेगळा करायचा म्हटलं की सगळ्यात पहिला कोणता प्रश्न डोक्यात येतो? साहजिकच, जमीन वाटणीसाठी नेमका खर्च किती येणार? हा असा प्रश्न आहे जो अनेकांना त्रस्त करून सोडतो. यातल्या शंकांमुळेच अनेकदा कुटुंबातील जमिनीची वाटणी वर्षानुवर्षे रखडते. तर आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला जमीन वाटणीची मूळ समस्या, मग आलेला नवीन शासन निर्णय, त्यातून जमीन मालकांना मिळणारे फायदे, आवश्यक कागदपत्रे, मोजणीची संपूर्ण प्रक्रिया आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाची सूचना. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, जमीन वाटणीची समस्या. बघा, होतं काय, अनेक घरांमध्ये वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या नावावर जमीन असते आणि पुढे मुलांमध्ये तिची वाटणी करण्याची वेळ येतेच. कधी सुरळीत शेती करण्यासाठी, कधी बँकेतून कर्ज काढण्यासाठी किंवा अगदी स्वतःचा सातबारा उतारा वेगळा करण्यासाठी जमिनीची अधिकृत वाटणी करणं गरजेचं बनतं. पण पूर्वी ही वाटणी करणं म्हणजे एखाद्या मोठ्या परीक्षेपेक्षा कमी नव्हतं. प्रक्रियेत एवढा गोंधळ असायचा, फी किती लागेल याचा काहीच भरोसा नसायचा, त्यात सरकारी कार्यालयांमध्ये मारलेल्या त्या अगणित फेऱ्या, आणि सर्वात वाईट म्हणजे योग्य माहिती नसल्याने चुकीच्या सांगण्याला बळी पडून फसवणूक होण्याची भीती. यात पैसा आणि वेळ दोन्ही वाया जायचा. म्हणूनच आता आपण वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, नवीन शासन निर्णय. इथे स्क्रीनवर जो महसूल व वन विभागाचा अधिकृत निर्णय दिसतोय ना, तो खूप महत्वाचा आहे. हे कुठलेही हवेतले दावे नाहीत, थेट सरकारी आदेश आहेत, ज्यातून हे स्पष्ट होतं की आता जे नवीन नियम आलेत ते पूर्णपणे अधिकृत आणि कायदेशीर आहेत. या सगळ्या सुविधेमागचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे ई-मोजणी 2.0 प्रणाली. ही एक अतिशय अद्ययावत अशी सरकारी प्रणाली आहे, जिने जमीन मोजणी आणि वाटणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक बनवली आहे. आता बरीचशी कामं अगदी एका क्लिकवर शक्य झाली आहेत. आणि आता तो आकडा जो ऐकून खरंच मोठा दिलासा मिळेल, फक्त ₹200. अगदी बरोबर ऐकलत. नवीन निर्णयानुसार कुटुंबातील जमिनीच्या नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे विभाजन करताना प्रति पोट हिस्सा फक्त ₹200 इतके निश्चित मोजणी फी आकारली जातेय. अवाढव्य खर्चाची धाकधूक आता कायमची संपली. आता तिसरा भाग बघूया, या नवीन निर्णयाचे जमीन मालकांसाठी नेमके काय फायदे आहेत. थोडक्यात सांगायचं तर जुनी आणि नवीन पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. आधीचे ते किचकट नियम, अनपेक्षित जास्त फी आणि चक्करा मारून हैराण करणारी पद्धत आता गेली. त्या जागी अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि फक्त ₹200 निश्चित फी असलेली पद्धत आली आहे. अनावश्यक मनस्ताप आता टळणार. आता साहजिकच शंका येऊ शकते की हा नियम फक्त विशिष्ट मोठ्या शहरांपुरताच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक भूमी अभिलेख कार्यालयात हा नियम लागू झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात याचा लाभ मिळतोय. चला आता वळूया चौथ्या भागाकडे, आवश्यक कागदपत्रांची यादी. कोणतीही अधिकृत प्रक्रिया म्हटली की कागदपत्रे आलीच, पण काळजी नसावी. ही यादी अगदी सोपी आहे. तुमचा सातबारा उतारा, फेरफार उतारा, आधार कार्ड, वारस नोंद, विहित नमुन्यातील अर्ज आणि सर्वात महत्त्वाचं, सर्व हिस्सेदारांची संमती. ही फाईल आधीच तयार असली की कार्यालयातला बराच वेळ वाचतो आणि कामही पटापट होतं. पाचवा भाग, ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी पार पडते ते समजून घेऊया. ही प्रक्रिया आता एकदम सरळ झालीय. पहिल्यांदा योग्य कागदपत्रांसह अर्ज दाखल करायचा, त्यानंतर ती ठरलेली ₹200 प्रति हिस्सा फी भरायची. मग भूमापकाकडून मोजणीची तारीख मिळते. ठरलेल्या दिवशी जागेवर प्रत्यक्ष मोजणी होते, नकाशामध्ये हिस्सा स्पष्टपणे दाखवला जातो आणि शेवटी 7/12वर त्याची अधिकृत नोंद होते. फक्त एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मोजणीच्या दिवशी सर्व हिस्सेदारांनी प्रत्यक्ष जागेवर हजर असणं बंधनकारक आहे. आणि आता शेवटचा 6वा भाग, फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी एक महत्त्वाची सूचना.
ही सूचना खूप गंभीरपणे घ्या. कोणतंही काम करताना थेट भूमी अभिलेख कार्यालयातच संपर्क करा. एजंट्सपासून 4 हात लांब राहिलेलं नेहमीच चांगलं. जुन्या आणि चुकीच्या नियमांची भीती दाखवून लोकांची दिशाभूल करणारे अनेक जण असतात. त्यामुळे अधिकृत माहितीसाठी थेट सरकारी कार्यालयाचीच पायरी चढा. तर मग आता शेवटी एकच प्रश्न उरतो. पूर्ण पारदर्शकता आणि कसल्याही गोंधळाशिवाय आपल्या हक्काच्या जमिनीचा योग्य हिस्सा मिळवण्याची हीच ती योग्य वेळ नाही का? जुन्या किचकट प्रक्रियेची भीती आता सोडून द्या आणि या नव्या सरकारी निर्णयाचा फायदा नक्की घ्या. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.